अंकशास्त्र म्हणजे तरी नक्की काय? ब्रह्मांडाचे सर्वात मोठे रहस्य. कधी असा विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यात एखादा विशिष्ट अंक वारंवार का समोर येतो? गाडीचा नंबर असो, घड्याळातील वेळ असो किंवा तुमच्या जन्माची तारीख असो, हे सगळे निव्वळ योगायोग आहेत की यामागे ब्रह्मांडाचा एखादा मोठा संकेत लपलेला आहे? अनेकदा आपण पाहतो की काही लोक अत्यंत कमी कष्ट करूनही प्रचंड यशस्वी होतात, तर काही जण रात्रंदिवस रक्ताचे पाणी करूनही त्यांना हवी तशी प्रगती मिळत नाही. यामागे केवळ नशीब असते का? अजिबात नाही. यामागे असते तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या आणि तुमच्या सोबत जन्माला आलेल्या अंकांची ऊर्जा. आज आपण अशा एका रहस्यमयी पण अत्यंत शास्त्रशुद्ध आणि तार्किक विषयावर बोलणार आहोत, ज्याने जगभरातील लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे. तो विषय म्हणजे अंकशास्त्र. आजच्या या विशेष भागात आपण फक्त कोणतीही वरवरची माहिती घेणार नाही, तर यामागचे खरे विज्ञान, ग्रहांचा आणि अंकांचा अचूक संबंध आणि तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचे आयुष्य कसे आकार घेते यावर अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा विषय अगदी शांततेत आणि लक्ष देऊन समजून घ्या. अंकशास्त्र ही कोणतीही अंधश्रद्धा नाही किंवा कोणालाही घाबरवणारी विद्या नाही. हे एक शुद्ध गणित आणि ऊर्जेचे विज्ञान आहे. प्राचीन काळापासून आपले ऋषीमुनी आणि जगभरातील अनेक विद्वानांनी यावर सखोल अभ्यास केला आहे. ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट ऊर्जेवर आणि लहरींवर म्हणजेच स्पंदनांवर काम करते. या विश्वात 0 ते 9 असे एकूण 10च मूळ अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा संबंध आपल्या सूर्यमालेतील एका विशिष्ट ग्रहाशी जोडलेला आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट तारखेला जन्म घेता, तेव्हा त्या तारखेचा स्वामी असलेला ग्रह तुमच्या संपूर्ण आयुष्यावर, तुमच्या विचारांवर आणि तुमच्या निर्णयक क्षमतेवर आपला प्रभाव टाकत असतो. मित्रहो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला हा विषय आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमची जन्मतारीख काय आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण त्यावर चर्चा करू शकू. आता आपण मूळ विश्लेषणाकडे वळूया. अंकशास्त्र नक्की काम कसे करते? यात 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे मूलांक आणि दुसरे म्हणजे भाग्यांक. मूलांक म्हणजे तुमच्या जन्माच्या तारखेची बेरीज आणि भाग्यांक म्हणजे तुमच्या संपूर्ण जन्मतारखेची, महिन्याची आणि वर्षाची एकूण बेरीज. मूलांक हा तुमचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि तुमची वैयक्तिक ऊर्जा ठरवतो, तर भाग्यांक हा तुमचा संपूर्ण जीवन प्रवास, तुम्हाला मिळणाऱ्या संधी आणि तुमचे अंतिम यश निश्चित करतो. जेव्हा मूलांक आणि भाग्यांक एकमेकांचे मित्र असतात तेव्हा जीवन अत्यंत सुखकर होते, पण जर ते शत्रू असतील तर मात्र जीवनात संघर्ष वाढतो. आपण अगदी साध्या पद्धतीने समजून घेऊया की कोणते अंक कोणत्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांची मूळ ऊर्जा काय असते. 1 हा अंक सूर्याचा आहे. हा अंक नेतृत्व, प्रचंड आत्मविश्वास, राजासारखे जीवन आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. 2 हा अंक चंद्राचा आहे. हा अंक मन, भावना, शांतता आणि इतरांना समजून घेण्याची कला दर्शवतो. 3 हा अंक गुरुचा आहे. ज्ञान, बुद्धिमत्ता, अध्यात्म आणि मार्गदर्शनावर या अंकाचा प्रचंड प्रभाव असतो. 4 हा अंक राहूचा आहे. अचानक घडणाऱ्या घटना, बंडखोर वृत्ती, अत्यंत व्यावहारिक विचार आणि तंत्रज्ञान हे याचे गुणधर्म आहेत. 5 हा अंक बुधाचा आहे. संवाद, व्यापार, चपळता आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची ताकद या अंकात असते. 6 हा अंक शुक्राचा आहे. सौंदर्य, कला, प्रेम, आकर्षण आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखाचा हा कारक आहे. 7 हा अंक केतूचा आहे. संशोधन, गूढ विद्या, एकटेपणा आणि अत्यंत उच्च पातळीचे अध्यात्म हा या अंकाचा स्वभाव आहे. 8 हा अंक शनीचा आहे. कर्म, न्याय, विलंब, संघर्ष आणि कठोर परिश्रमांनंतर मिळणारे यश हे याचे प्रतीक आहे. 9 हा अंक मंगळाचा आहे. ऊर्जा, धाडस, राग आणि संरक्षणाची अत्यंत प्रबळ वृत्ती यातून दिसून येते. ही झाली अंकांची आणि ग्रहांची मूळ ओळख. पण याचा प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग होतो याचे एक साधे आणि आधुनिक उदाहरण घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीचा मूलांक 1 आहे. 1 या अंकावर सूर्याचा प्रभाव असल्याने अशी व्यक्ती साहजिकच गर्दीतही उठून दिसते. नोकरीमध्ये सतत दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे त्यांना सहसा आवडत नाही. ते स्वतःचे व्यवसाय किंवा नेतृत्व करण्याच्या भूमिकांकडे नैसर्गिकरित्या ओढले जातात.
या उलट जर एखाद्याचा मुलांक 2 असेल तर ती व्यक्ती खूप संवेदनशील असते. त्यांना इतरांच्या भावना खूप लवकर समजतात, पण ते स्वतःचे निर्णय घेताना अनेकदा गोंधळून जातात. सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकशास्त्राचा थेट संबंध वास्तुशास्त्राशी सुद्धा आहे. हे एक असे अत्यंत महत्त्वाचे रहस्य आहे जे सहसा कोणी इतक्या बारकाईने सांगत नाही. आपल्या वास्तूच्या म्हणजेच घराच्या किंवा ऑफिसच्या प्रत्येक दिशेला एका विशिष्ट ग्रहाचे आणि पर्यायाने एका विशिष्ट अंकाचे प्राबल्य असते. उदाहरणार्थ, उत्तर दिशा बुधाची आहे आणि बुधाचा अंक 5 आहे. जर तुमच्या जन्मतारखेत 5 हा अंक नसेल किंवा तो अंक कमजोर असेल आणि तुमच्या घरातील उत्तर दिशेलाही काही वास्तुदोष असेल, तर तुमच्या जीवनात पैशाची आवक आणि नवीन संधी यामध्ये मोठे अडथळे येतात. दक्षिण दिशा मंगळाची आहे, ज्याचा अंक 9 आहे. ऊर्जा आणि धैर्याचा हा अंक जर वास्तू आणि तुमच्या तारखेत संतुलन साधत नसेल, तर विनाकारण राग येणे, चिडचिड होणे किंवा घरातील सदस्यांमध्ये वादविवाद होणे अशा गोष्टी वारंवार घडतात. थोडक्यात सांगायचे तर अंकशास्त्र हे वास्तूशी आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक ऊर्जेशी अत्यंत घट्ट जोडलेले आहे. अंकशास्त्र फक्त जन्मतारखेपुरते मर्यादित नाही. तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर, तुमच्या घराचा नंबर, गाडीचा नंबर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे स्वतःचे नाव. तुमच्या नावातील प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट अंक दिलेला असतो. जेव्हा नावाच्या अंकांची बेरीज आणि तुमच्या जन्मतारखेचा अंक एकसारख्याच किंवा मित्रग्रहांच्या ऊर्जेचे असतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ खूप जलद मिळते. आजकाल अनेक प्रसिद्ध व्यावसायिक, अभिनेते किंवा राजकारणी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल का करतात? यामागे हेच अत्यंत तार्किक विज्ञान दडलेले आहे. कोणताही चमत्कार एका रात्रीत होत नसतो, पण जेव्हा आपण निसर्गाच्या नियमांनुसार आणि अंकांच्या सकारात्मक ऊर्जेनुसार आपली पावले टाकतो, तेव्हा नशिबाची साथ मिळवणे खूप सोपे होऊन जाते. ही तर फक्त सुरुवात आहे. या ब्रह्मांडाने तुम्हाला तुमच्या जन्मतारखेच्या रूपात एक गुप्त चावी दिलेली आहे, जी तुमचे करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधांमध्ये कुलूप उघडू शकते. पण मग प्रश्न असा पडतो की तुमच्या स्वतःच्या जन्मतारखेनुसार तुमचे करिअर नेमके कोणत्या क्षेत्रात असायला हवे? तुम्हाला भविष्यात आरोग्याच्या कोणत्या समस्या सतावू शकतात आणि त्या कशा टाळाव्यात? पैशांची आवक वाढवण्यासाठी तुमच्या अंकाची नेमकी भूमिका काय आहे? आणि तुमच्या वैवाहिक किंवा प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या जोडीदाराचे आणि तुमचे अंक जुळणे खरोखरच किती महत्त्वाचे आहे? मगाशी आपण पाहिले की अंकशास्त्र म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर हे ब्रह्मांडाचे अत्यंत अचूक असे ऊर्जेचे गणित आहे. आपल्या जन्मतारखेतील प्रत्येक अंक आपल्यासोबत एका विशिष्ट ग्रहाची ताकद घेऊन येतो. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या अंकांच्या ताकदीचा आपल्या दैनंदिन आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर म्हणजे आपले करिअर, आपली संपत्ती, आपले आरोग्य आणि आपल्या नातेसंबंधांवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो? आजच्या या दुसऱ्या भागात आपण याचे अत्यंत सखोल आणि तार्किक विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे हा भाग तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो, हे नक्की. सुरुवात करूया आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून, म्हणजेच करिअर आणि आर्थिक प्रगती. अनेकदा आपण पाहतो की एखादी व्यक्ती नोकरीमध्ये प्रचंड मेहनत करते, पण तिला प्रमोशन मिळत नाही, किंवा एखादा व्यवसाय सुरू तर होतो पण तो चालत नाही. असे का होते? याचे कारण लपलेले असते तुमच्या मुलांक आणि भाग्यांकामध्ये. तुम्ही जे काम करत आहात त्याची ऊर्जा आणि तुमच्या जन्मतारखेची ऊर्जा जर एकमेकांशी जुळत नसेल, तर यश मिळवणे अत्यंत कठीण जाते. चला उदाहरणाने समजून घेऊया. 1 हा सूर्याचा अंक आहे. सूर्य म्हणजे राजा. ज्या लोकांच्या तारखेत 1 हा अंक अत्यंत प्रबळ असतो, ते लोक दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यासाठी बनलेलेच नसतात. त्यांना स्वतःचे व्यवसाय, सरकारी उच्च पदे किंवा राजकारण अशा नेतृत्वाच्या भूमिकेतच यश मिळते. 5 हा बुधाचा अंक आहे. बुध म्हणजे बुद्धी आणि संवाद. हे लोक मार्केटिंग, बँकिंग, शेअर बाजार किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यापारात उत्तम यश मिळवतात, कारण त्यांच्यात ग्राहकांशी बोलण्याची आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची प्रचंड क्षमता असते. 8 हा शनीचा अंक आहे. शनी म्हणजे न्याय आणि अथक परिश्रम.
ज्यांचा मूलांक किंवा भाग्यांक 8 आहे. अशा लोकांनी नेहमी लक्षात ठेवावे की त्यांना जीवनात काहीही सहजासहजी मिळत नाही. पण जर त्यांनी इंजिनिअरिंग, कायदा, बांधकाम क्षेत्र किंवा लोखंडाशी संबंधित व्यवसाय निवडला आणि प्रामाणिकपणे कष्ट केले तर शनी त्यांना इतके यश देतो जे इतर कोणताही ग्रह देऊ शकत नाही. जर तुम्ही तुमच्या अंकांच्या स्वभावानुसार तुमचे करिअर निवडले तर प्रगतीचा वेग दुप्पट होतो. आर्थिक संपन्नतेसाठी तुमच्या जन्मतारखेत 6 या शुक्राच्या अंकाचे असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण शुक्र हा भौतिक सुख, पैसा आणि लक्झरी यांचा कारक आहे. जर हा अंक कमजोर असेल तर पैसा येतो पण तो टिकत नाही. मित्रांनो, माहिती नक्कीच थोडी सखोल आहे पण तुमच्या फायद्याची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच या व्हिडिओला लाईक करून तुमचे करिअर सध्या कोणत्या क्षेत्रात आहे आणि तुमची जन्मतारीख काय आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपण एकमेकांशी आणखी चांगल्या प्रकारे जोडून राहू शकू. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे आपले आरोग्य. अंकशास्त्राचा आणि आजारांचा काय संबंध? खूप मोठा संबंध आहे. आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि प्रत्येक ग्रह शरीरातील एका विशिष्ट घटकावर नियंत्रण ठेवतो. कोणतीही भीती न बाळगता हे एक विज्ञान म्हणून समजून घ्या, जेणेकरून तुम्ही भविष्यातील आजार आधीच टाळू शकाल. 2 हा अंक चंद्राचा आहे. चंद्र हा पाण्याचा आणि मनाचा कारक आहे. ज्यांचा अंक 2 असतो त्यांना कफ, सर्दी किंवा पाण्याशी संबंधित आजार लवकर होतात. तसेच हे लोक अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना मानसिक ताण, चिंता आणि डिप्रेशनचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. अशा लोकांनी स्वतःच्या मनाला सतत सकारात्मक ठेवणे गरजेचे असते. 9 हा मंगळाचा अंक आहे. मंगळ म्हणजे अग्नी आणि रक्त. त्यामुळे ज्यांचा अंक 9 आहे त्यांना उष्णतेचे विकार, उच्च रक्तदाब किंवा अपघातामुळे रक्तस्राव होण्याच्या समस्या उद्भवू शकतात. 3 हा गुरुचा अंक आहे. गुरु हा शरीरातील चरबी आणि पचनसंस्थेवर नियंत्रण ठेवतो. हा अंक बिघडल्यास वजन वाढणे किंवा यकृताशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. यावर उपाय म्हणून आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये विशिष्ट ग्रहांचे विशिष्ट बीजमंत्र सांगितले आहेत. आजार टाळण्यासाठी केवळ त्या ग्रहाचा योग्य बीजमंत्र योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने उच्चारला तर शरीरातील त्या ग्रहाची ऊर्जा संतुलित होते आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. शेवटी आपण बोलूया आपल्या आयुष्यातील अत्यंत नाजूक विषयावर, म्हणजे नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन. अनेकदा कुंडली उत्तम जुळलेली असते तरीही नवरा बायकोमध्ये सतत खटके उडतात. असे का? कारण त्यांचे मूलांक एकमेकांचे शत्रू असू शकतात. अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाचा एक मित्र आणि एक शत्रू अंक असतो. समजा एका व्यक्तीचा मूलांक 1 आहे, सूर्य प्रचंड स्वाभिमान आणि नेतृत्व, आणि दुसऱ्या व्यक्तीचा मूलांक 8 आहे, शनी कठोर आणि कर्मठ. सूर्य आणि शनी पिता पुत्र असूनही त्यांच्यात प्रचंड वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे अशा 2 अंकांच्या व्यक्ती जर विवाह बंधनात अडकल्या किंवा त्यांनी एकत्र व्यवसाय सुरू केला तर दोघांच्याही अहंकाराचा सतत टकराव होतो. याउलट जर 3 म्हणजे गुरु ज्ञान आणि 9 म्हणजे मंगळ ऊर्जा एकत्र आले तर त्यांचे नाते अत्यंत उत्तम फुलते. कारण गुरु दिशा देतो आणि मंगळ त्या दिशेने काम करण्याची ताकद देतो. प्रेमात आणि विवाहात 6 हा शुक्राचा अंक सर्वात मोठी भूमिका बजावतो. जर दोघांपैकी एकाच्याही जन्मतारखेत 6 हा अंक चांगल्या स्थितीत असेल तर त्यांच्या नात्यात प्रेम, ओढ आणि समजूतदारपणा नेहमी टिकून राहतो. आता तुमच्या मनात हा विचार नक्कीच आला असेल की जर माझ्या जन्मतारखेत एखादा महत्त्वाचा अंक नसेलच किंवा माझ्या आणि माझ्या जोडीदाराच्या अंकात शत्रुत्व असेल तर मग मी काय करावे? नशीब तर बदलता येत नाही, जन्मतारीखही बदलता येत नाही, मग यातून मार्ग कसा काढायचा? मित्रहो, काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण जिथे समस्या असते तिथे ब्रह्मांडाने उपायसुद्धा दिलेला असतो. वास्तूमध्ये थोडेसे बदल करून, नावाच्या स्पेलिंगमध्ये अत्यंत शास्त्रशुद्ध बदल करून आणि काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय करून आपण हरवलेल्या अंकांची ऊर्जा आपल्या आयुष्यात खेचून आणू शकतो. हे गुप्त उपाय कोणते आहेत आणि अंकशास्त्राबद्दल समाजात पसरलेले गैरसमज नेमके काय आहेत ते पाहूया.
मगाशी आपण पाहिले की आपले मूलांक, भाग्यांक आणि जन्मतारखेतील प्रत्येक अंक आपल्या आयुष्यातील करिअर, आरोग्य, संपत्ती आणि नातेसंबंधांवर कसा अचूक परिणाम करतो. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेत एखादा अत्यंत महत्त्वाचा अंक नसेलच किंवा अंकांची ऊर्जा एकमेकांच्या विरोधात काम करत असेल तर मग काय करायचे? कारण आपण आपली जन्मतारीख तर नक्कीच बदलू शकत नाही. मग या नशिबाच्या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? याचे उत्तर आहे होय, 100% आहे. अंकशास्त्र हे आपल्याला केवळ समस्या सांगत नाही तर त्यातून बाहेर पडण्याचे अत्यंत शास्त्रशुद्ध आणि तार्किक उपाय देखील देते. आजच्या या तिसऱ्या भागात आपण तेच गुप्त आणि अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत. हे उपाय कोणतेही चमत्कार नाहीत, तर ते विशुद्ध ऊर्जेचे विज्ञान आहे. सर्वात पहिला आणि मोठा उपाय म्हणजे नेम न्यूमरोलॉजी, म्हणजेच नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करणे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही प्रसिद्ध अभिनेते, व्यावसायिक किंवा राजकारणी आपल्या नावात एखादे अतिरिक्त अक्षर जोडतात. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नसून ध्वनीचे विज्ञान लपलेले आहे. जेव्हा तुमची जन्मतारीख तुम्हाला साथ देत नसते, तेव्हा तुम्ही तुमच्या नावातील अक्षरांमध्ये थोडासा बदल करून त्या नावाची एकूण बेरीज अशा एका शुभ अंकावर आणू शकता, जो तुमच्या जन्मतारखेचा मित्र ग्रह असेल. जेव्हा जग तुम्हाला त्या नवीन नावाने हाक मारते किंवा तुम्ही कागदपत्रांवरती नवीन सही करता, तेव्हा त्या नवीन अंकाची सकारात्मक वारंवारिता म्हणजेच फ्रिक्वेन्सी तुमच्या आयुष्यात काम करू लागते. हा बदल एका रात्रीत जादू करत नाही, पण हळूहळू तो तुमच्या विचारांमध्ये आणि तुम्हाला मिळणाऱ्या संधींमध्ये एक सकारात्मक क्रांती नक्कीच घडवून आणतो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे मिसिंग नंबर्स, म्हणजेच जे अंक तुमच्या जन्मतारखेत नाहीत त्यांची ऊर्जा वास्तू आणि रंगांच्या माध्यमातून मिळवणे. प्रत्येक अंकाचा संबंध वास्तूच्या एका विशिष्ट दिशेशी आणि एका विशिष्ट रंगाशी असतो. आपण काही अत्यंत महत्त्वाची उदाहरणे पाहूया. जर तुमच्या तारखेत 1 हा सूर्याचा अंक नसेल तर तुमच्यात आत्मविश्वासाची कमी असू शकते किंवा सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार सूर्य पूर्व दिशेचा स्वामी आहे. हा अंक सक्रिय करण्यासाठी तुमच्या घरातील पूर्व दिशा कायम स्वच्छ आणि हवेशीर ठेवा. तिथे एक तांब्याचा सूर्य लावल्यास किंवा दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण केल्यास या अंकाची ऊर्जा अत्यंत वेगाने वाढते. जर तुमच्या तारखेत 5 हा बुधाचा अंक नसेल तर पैशाची बचत न होणे किंवा व्यवसायात नुकसान होणे अशा समस्या येतात. वास्तूमध्ये उत्तर दिशा ही बुधाची आणि कुबेराची मानली जाते. हा अंक मिळवण्यासाठी तुमच्या घरातील उत्तर दिशेला हिरव्या वनस्पती ठेवा. तसेच तुमच्या दैनंदिन जीवनात हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा. जर तुमच्या तारखेत 6 हा शुक्राचा अंक नसेल तर जीवनात कितीही पैसा आला तरी भौतिक सुखाचा आनंद घेता येत नाही. लग्नात किंवा प्रेमात अडचणी येतात. वास्तूमध्ये आग्नेय दिशा म्हणजेच दक्षिण पूर्व दिशा ही शुक्राची असते. या दिशेला नेहमी सुगंधित गोष्टी ठेवा. स्वतः नेहमी परिपूर्ण आणि टापटीप राहणे आणि सुगंधांचा वापर करणे हा 6 अंक सक्रिय करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. मित्रांनो, हे उपाय दिसायला अत्यंत साधे वाटत असले तरी ऊर्जेच्या पातळीवर ते प्रचंड वेगाने काम करतात. जर तुम्हाला ही माहिती आणि हा सखोल अभ्यास उपयुक्त वाटत असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या जन्मतारखेत कोणता अंक मिसिंग आहे हे खाली अगदी थोडक्यात कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला त्याबद्दल अधिक जाणून घेता येईल. तिसरा उपाय म्हणजे मंत्रांची ताकद. आपल्या प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये शब्दांना म्हणजेच मंत्रांना सर्वोच्च महत्त्व दिले आहे. जेव्हा जन्मतारखेत एखादा ग्रह अत्यंत कमकुवत असतो किंवा चुकीचे फळ देत असतो, तेव्हा त्या ग्रहाचा विशिष्ट बीज मंत्र खूप मोठी मदत करतो. मी तुम्हाला थेट तो मंत्र सांगणार नाही, कारण प्रत्येकाच्या ऊर्जेनुसार आणि गरजेनुसार मंत्राची निवड करावी लागते. पण जेव्हा तुम्ही एखाद्या तज्ज्ञांकडून तुमच्यासाठी योग्य असलेला मंत्र जाणून घेता आणि तो रोज सकाळी एका विशिष्ट वेळेत अगदी शांत चित्ताने आणि ठराविक संख्येत जपता, तेव्हा त्या मंत्राचे शब्द तुमच्या शरीरातील पाण्यावर आणि मेंदूवर थेट परिणाम करतात. यामुळे तो कमकुवत ग्रह शांत होतो आणि त्याचे नकारात्मक परिणाम कमी होऊ लागतात. चौथा उपाय आहे क्रिस्टल म्हणजेच स्फटिकांचा वापर. पृथ्वीच्या गर्भातून मिळणाऱ्या स्फटिकांमध्ये विशिष्ट ग्रहांची ऊर्जा साठवलेली असते.
जर तुम्हाला राग जास्त येत असेल आणि मंगळ शांत करायचा असेल, किंवा जर तुमचे मन अशांत असेल आणि चंद्र संतुलित करायचा असेल, तर योग्य ग्रहाचा क्रिस्टल ब्रेसलेट किंवा पेंडंटच्या स्वरूपात धारण करणे हा एक अत्यंत प्रभावी आणि आधुनिक उपाय आहे. हे सर्व उपाय तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा देतात. पण थांबा, अंकशास्त्राबद्दल समाजात जितकी माहिती आहे त्याहून कितीतरी जास्त गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. 8 हा अंक खरोखरच अशुभ असतो का? नाव बदलले की लगेच श्रीमंत होता येते का? कोणता अंक सर्वात जास्त नशीबवान आहे? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात आणि अनेक वेळा भीतीपोटी लोक चुकीचे निर्णय घेतात. हे बघूयात. आपल्या या अंकशास्त्राच्या विशेष मालिकेच्या 4थ्या आणि अंतिम भागात तुमचे मनापासून स्वागत आहे. मागील 3 भागांमध्ये आपण मूलांक, भाग्यांक, त्यांचे करिअर आणि आरोग्यावरील परिणाम, तसेच वास्तू आणि नावातील बदलांचे अत्यंत शास्त्रशुद्ध आणि तार्किक उपाय पाहिले. पण कोणताही विषय जेव्हा खूप लोकप्रिय होतो तेव्हा त्यासोबत अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धाही मोफत येतात. आज आपण याच गैरसमजांवरून पडदा उठवणार आहोत आणि अंकशास्त्राचे असे एक अंतिम सत्य जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणताही निर्णय घेताना एक मोठा आत्मविश्वास देईल. सुरुवात करूया समाजात सर्वात जास्त पसरलेल्या काही गैरसमजांपासून. सर्वात मोठा आणि पहिला गैरसमज म्हणजे 8 हा अंक अत्यंत अशुभ किंवा दुर्दैवी असतो. अनेक लोक घर घेताना, गाडीचा नंबर घेताना किंवा अगदी मोबाईल नंबर घेताना सुद्धा 8 हा अंक टाळतात. पण यामागील खरे विज्ञान काय आहे? 8 हा शनीचा अंक आहे. शनी हा आपल्या सूर्यमालेतील अत्यंत संथ गतीने फिरणारा ग्रह आहे आणि तो कर्माचा, न्यायाचा देवता मानला जातो. शनी कधीही विनाकारण कोणाला त्रास देत नाही. ज्या व्यक्ती अत्यंत प्रामाणिक असतात, ज्या कष्ट करायला घाबरत नाहीत आणि ज्या सत्याच्या मार्गावर चालतात, त्यांना शनी इतके भरभरून यश देतो, जे इतर कोणताही ग्रह देऊ शकत नाही. होय, 8 या अंकामुळे तुमच्या आयुष्यात यश मिळायला थोडा विलंब नक्कीच होऊ शकतो, पण ते यश अत्यंत भक्कम आणि आयुष्यभर टिकणारे असते. त्यामुळे 8 या अंकाला घाबरणे पूर्णपणे चुकीचे आहे. दुसरा मोठा गैरसमज म्हणजे 13 हा अंक अपशकुनी असतो. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून आपल्याकडेही अनेक इमारतींमध्ये 13वा मजला नसतो. पण भारतीय वेदानुसार आणि अंकशास्त्रानुसार 13 या अंकाची बेरीज 4 होते. 4 हा राहूचा अंक आहे. राहू हा अचानक घडणाऱ्या घटनांचा आणि क्रांतीचा कारक आहे. जर तुमची मानसिकता नवीन बदल स्वीकारण्याची असेल, तर 13 हा अंक तुम्हाला अनपेक्षित आणि प्रचंड मोठे यश देऊ शकतो. हा अंक अपशकुनी नसून तो सकारात्मक बदलाचे आणि वैचारिक क्रांतीचे प्रतीक आहे. तिसरा गैरसमज म्हणजे नावाचे स्पेलिंग बदलले की माणूस रातोरात श्रीमंत होतो. अनेक लोक हा उपाय करतात आणि लगेच चमत्कार होण्याची वाट पाहतात. पण निसर्गाचा नियम असा चालत नाही. नावातील बदल हा तुमच्या सभोवतालची ऊर्जा आणि लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करतो. तो तुम्हाला नवीन आणि मोठ्या संधी उपलब्ध करून देतो. पण त्या संधीचे सोने करण्यासाठी तुम्हाला स्वतःचे कर्म आणि प्रचंड मेहनत करावीच लागते. अंकशास्त्र तुम्हाला बंद दरवाजाची चावी देते, पण तो दरवाजा उघडून आत जाण्याची कृती तुम्हालाच करावी लागते. मित्रांनो, आजपर्यंतचा आपला हा अत्यंत सखोल आणि माहितीपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला या संपूर्ण मालिकेतून काही नवीन आणि सकारात्मक शिकायला मिळाले असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रपरिवारालाही नक्की शेअर करा. आणि या 4ही भागांपैकी तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली हे खाली नक्की सांगा. अगदी 2 ओळीत तुमची प्रतिक्रिया कळवा. आता आपण वळूया काही अशा गुप्त आणि अत्यंत शक्तिशाली नियमांकडे, जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत. अनेक लोक विचारतात की उपाय म्हणून कोणते मंत्र जपावेत. मी नेहमी सांगतो की मंत्रांमध्ये प्रचंड ताकद असते, कारण ती एक विशिष्ट ध्वनी ऊर्जा आहे. पण कोणताही मंत्र थेट कोठूनही वाचून किंवा ऐकून चुकीच्या पद्धतीने जपू नये. जेव्हा तुम्हाला एखाद्या तज्ज्ञाकडून तुमच्या ग्रहानुसार योग्य बीजमंत्र सांगितला जातो, तेव्हा तो मंत्र रोज पहाटे किंवा सकाळी लवकर उठून अत्यंत शांत वातावरणात आणि डोळे मिटून एका विशिष्ट संख्येत जपावा. तो मंत्र केवळ ओठांनी पुटपुटायचा नसतो, तर त्याचा नाद आणि
त्यातील लहरी तुमच्या शरीरात आणि मनात मुरू द्यायच्या असतात. या साधनेमुळे तुमच्या कमकुवत ग्रहाला बळ मिळते, विचारांमधील गोंधळ दूर होतो आणि तुमचे निर्णय अचूक होतात. अंकशास्त्राचा आणखी एक मोठा नियम म्हणजेच समतोल. कोणतेही अंक वाईट नसतात, फक्त त्यांच्यातील ऊर्जा एकमेकांशी जुळवून घेणारे असावे लागते. जर नवरा बायकोचे मुलांक एकमेकांचे शत्रू असतील तर त्याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांचे नाते टिकणार नाही. अंकशास्त्र तुम्हाला इथे हे सांगते की तुमच्या जोडीदाराचा स्वभाव कोणत्या ग्रहाने प्रभावित आहे. जेव्हा तुम्ही हे समजून घेता की तुमच्या जोडीदाराला येणारा राग, त्याचा हट्टीपणा किंवा त्याचा एकटेपणा हा त्याच्या अंकाचा मूळ स्वभाव आहे, तेव्हा तुम्ही त्याला त्याच्या गुणदोषांसह स्वीकारायला शिकता. यामुळे समजूतदारपणा वाढतो आणि नात्यातील वाद आपोआप कमी होतात. अंतिम निष्कर्ष काय आहे? ब्रह्मांड अत्यंत अचूक गणितावर चालते. दिवस आणि रात्र, ऋतूंचे चक्र, ग्रहांची गती हे सर्व एका विशिष्ट लयीत सुरू आहे. तुम्ही आणि मी या ब्रह्मांडाचाच एक छोटासा भाग आहोत. त्यामुळे हे नैसर्गिक अंक आणि त्यांच्या ऊर्जेचे नियम आपल्यालाही तितकेच लागू होतात. अंकशास्त्र ही कोणतीही जादू नाही, तर ती स्वतःची ओळख करून घेण्याची एक अत्यंत प्राचीन आणि शास्त्रशुद्ध कला आहे. हे शास्त्र तुम्हाला सांगते की तुमच्यात कोणत्या नैसर्गिक क्षमता आहेत, तुम्ही कोणत्या क्षेत्रात सहज यशस्वी होऊ शकता आणि तुमच्या कमतरता कोणत्या आहेत ज्यावर तुम्हाला काम करण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन प्रवासाला निघता तेव्हा तुमच्या हातात जर एखादा अचूक नकाशा किंवा दिशादर्शक यंत्र असेल तर तुम्ही न चुकता आणि कमी वेळेत तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता. अंकशास्त्र हे तुमच्या जीवनाचे तेच दिशादर्शक यंत्र आहे. त्यामुळे या पुढील आयुष्यात अंकांना घाबरू नका, तर त्यांना समजून घ्या. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा ओळखा आणि निसर्गाच्या या सुंदर नियमांसोबत स्वतःला जोडून घ्या. तुमचे आयुष्य नक्कीच अधिक सुंदर, यशस्वी आणि समाधानी होईल, यात कोणतीही शंका नाही. ही होती अंकशास्त्राची संपूर्ण आणि सखोल माहिती. मला आशा आहे की हा प्रवास तुमच्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरला असेल. धन्यवाद आणि शुभम भवतु. तुमच्यासाठी एक प्रश्न: या संपूर्ण मालिकेतून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वभावाबद्दल किंवा अंकाबद्दल अशी कोणती नवीन गोष्ट नव्याने समजली जी तुम्हाला याआधी कधीच जाणवली नव्हती?